आता या ठिकाणी लगेचच श्री पंचअवतार उपहाराला सुरुवात होत आहे. आलेल्या उपस्थित ग्रामस्थांनी पंचअवतार उपहाराचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं. परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय तपोनिधी आलेगाव निवासी मोठ्यांचा यांच्या पावन उपस्थितीमध्ये हा पंचअवतार उपहार लगेचच संपन्न होत आहे. सर्वतोपरी तयारी झालेली आहे. पंचअवतारानंतर अक्कांचं श्री गुरुपूजन सोहळा संपन्न होईल आणि त्यानंतर लगेचच मार्गदर्शनाला सुरुवात होईल. खाली ठेवून ना खालच्या चॉमिन ज्योति कलश जगति ज्योति कलश जगति काही दाबायचं नाही जा दंडवत दावत आता पण त्याने घेऊन घेतला फक्त
बंद करावं लागेल. अरे मग थोडंसं असे पण आहे हे तुमच्या डोकं येऊन आलं असे असे व्हा म्हणजे तुम्ही जी दिसल्या पाहिजे हां हां तुम्ही बी आल्या पाहिजे सगळे आले पाहिजे व्यवस्थित आले पाहिजे असे व्हा जागा देत नाही डोकं येतं याच्यामध्ये तुम्ही इथंच थांबा. नाही त्यांना येऊ दे.
आणा उपाराचे ताट आणा इथे लावून जायचं. उपाराचे ताट ताट येऊ द्या ताट येऊ पाणी आणा. प्रत्येक याचे झाकली नाही का वाटे आणा फुलपात्र काहीतरी आण
ताटात ठेवायचे 50 मंडळी थोडंसं बसून घ्या माझे बाया हो बाई बसून घ्या चालली तिकडे आता आपला विराम सांगू हो चल ना तिकडे चला दादा लगेच लक्षात आलं तुमचा नंबर आहे मध्ये येते नाही व्हिडिओ वगैरे येते दररोज पाठवतो मला एकदा जोडलं की घरी येतं येताना तुमची आठवण आली होती पण आम्ही सगळे इकडे आलो बोलवतात ना लोक आम्हाला एवढी गर्दी आहे ना गर्दीचं काय आपल्या काय नाही लोकांचा हां थोडं हे लोक आडवे बसून जा ना बसून जा यायला घेऊन या याच्याबद्दल एक मिनिट बाबा हा बोल बनवले
मामा मंदिरात कोण नेणार आहे? ताट 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 उपराचं ताट मंदिरात कोण नेणार आहे? अगं कोण नेणार आहे? जायचं समय समय थोड्या वेळानं लावायचे ते. आले आले सगळे एकही चुकणार नाही, सगळे येतील. कोणी चुकणार नाही. जवाई होय. कुठं असं कोणालाही पाठवून दे ना. कोणालाही पाठवून दे. दोघी जण स्मितानं ते दोघी जण चालल्या. See
नाही करून आलं बरोबर करून आलं मी बरोबर आहे घुमवून आणणं पडते तसंच नेणं पडतंय दादा स्वयंपाक आला का स्वयंपाक आला नाही म्हणा हो हो अजून आला नाही
हो बाई. आणि इथे आई आडवी आहे ना, मला इकडला अँगल बघायला पाहिजे होता. संगीता
जय घनश्याम राम संगे राम जाऊ दे बाहेर मला बाहेरचे घेऊन या डाण्या बाजूबा डाण्या बाजूबा ओळख सगळ्यांना ओळखतो सगळ्यांना नजर असते माझी सगळ्यांवरती नजर राहते दिसते सगळे लोक मला इथं हे काय माणसाला टिपतो मी कोणी सुटत नाही माझ्या नजरेतून ओळखीचे चेहरे ओळखू येतात मला पण बोलता येत नाही ना डाण्या बाजूबा डाण्या बाजूबा बजाते रहना
मोठे आप्पाजी श्री दत्तात्रेय महाराज, श्री चक्रपाणी महाराज, श्री गोविंद प्रभु महाराज, श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वत्र श्री चक्रधर स्वामी जय। चतुर्वेद हॅलो उपस्थित सर्व वासनिकांना सूचना आहे, आपण बसून घ्यायचं आहे. एका भागाला महिला, एका भागाला पुरुष. तपस्विनी महिलांसाठी गाद्यांची सुविधा आहे. बसा, आहेत त्या जागी, समोरही बसा. आता या ठिकाणी आपल्याला अनमोल मार्गदर्शन आणि गुरुपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहेत. सद्भक्त श्री अशोकरावजी तभाणे यांच्या गृही तपोनिधी आदरणीय श्रद्धेय आलेगाव निवासी मोठे आक्का यांचं या भागामध्ये कालपासून आगमन झालेलं आहे. आणि आज मितीला श्री पंचअवतार उपहार सोहळा तथा श्री गुरुपूजन सोहळा आणि आक्कांचं अनमोल असं मार्गदर्शन आपल्या जीवनामध्ये प्रकाश टाकणारं आणि आपल्या जीवनाला काहीतरी आकार प्राप्त व्हावा म्हणून त्यांचं दर्शन, पूजन आणि बहुमोल असं मार्गदर्शन प्रथमतः या ठिकाणी अक्का आपणा सर्वांना मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर अक्कांचं या ठिकाणी पूजन होईल. तरी हे स्टेज चुळके जयाचे प्रभा मंडळ पाके तो श्री दत्त लल्लाट फळके नमस्करी तू असे श्री दत्तात्रेय महाराज. यावेळेला चतुर्युगी आमचे श्री दत्तात्रेय महाराज पांचाळेश्वरला भाग्यवान जीवाच्या विनंतीमुळे
जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ते महाराज पंचाळेश्वरला रोज आपल्या रोगण्यासाठी मर्दना मादने स्नानासाठी तिथे असतात आजही आहेत. म्हणून प्रत्येकाने घरी यावेळेला श्री दत्तात्रय महाराजाला हात जोडून विनंतीपूर्वक दंडोत करून विधी देवपूजा करत जा. म्हणून त्या टाईम झालेल्या श्री दत्तात्रय महाराजांच्या तिथे पंचाळेश्वरच्या तया नमन माझे श्री गुरुपदा जेणे दाखविले आनंद कंदा तो उपकार न फिटे मज कदा देवा परमानंदा तूच फेडी भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. मनुष्य हा उत्सव प्रिय असतो, पण घरी बाळाचा जन्म, लग्न, बंगल्याचा वाढदिवस, तुमचे सर्वांचे वाढदिवस, फार काय तर कुत्र्याच्याही पत्रिकेमध्ये फोटो सहित निमंत्रण पत्रिकेत वाढदिवस होतात. परंतु कोण्या तरी निमित्ताने किंवा बिना निमित्ताने करणारा जो असते भाग्यवान दुनियात एखादा, की माझ्या घरी 4 साधू आले पाहिजे, माझ्या घरी कोण्या तरी संताची मी महापूजा केली पाहिजे, माझ्या हाताने काहीतरी 2 साधू जीव घातले पाहिजे, माझ्या घरी देवाचा काहीतरी सोहळा झाला पाहिजे, माझ्या घरी हे विधी मला हाताने घडावं असा एखादाच भाग्यवान असते, सापडत नाही. आता यांनी कोण्या निमित्ताने मला बोलवलं ते मलाही माहीत नाही बरं काय. कशाला बोलवलं का? हा भाऊ नोकरीला लागलाय. भाऊ म्हणून बोलवला आहेच काहीतरी हेतू. मला वाटलं बिना हेतूचा असेल, मला माहित नव्हतं. परंतु बिना हेतूची क्रिया करायचं. आतापर्यंत झाले ते झाले, नाही तर आता लग्नाच्या वेळेला कराल मग करायचं नाही, मग बाळ होईल तेव्हा कराल मग करायचं नाही, मग त्याचा वाढदिवस कराल मग करायचं नाही. त्यापेक्षा तसंच करत आहो. वर्षातून एक कार्यक्रम करायचा, कधी काटोलला, कधी कुठे कधी कुठे कधी कुठे, एखादा उटी उपहार साधू संत जीव घालायचे, तसं करावं. पण निमित्ताने केलेली क्रिया ती कृपणा फल हेतवा. आमचे भगवंत श्रीकृष्ण महाराज म्हणतात की फळाच्या हेतूने किंवा कोण्यातरी निमित्ताने क्रिया करणारा मनुष्य कृपण असतो. कृपण कशाला म्हणले जाते? कंजूस. 10 रुपये दिले, 10चा माल घेतला, हिशोब बरोबर. देवाला काय दिला? काहीच दिलं नाही. लक्षात आलं काय? म्हणून निमित्ताशिवाय क्रिया करण्याची सवय लावा. ठीक आहे, गृहस्थाला असं काही घडत नाही, पण कोण्यातरी निमित्ताने तरी परमेश्वर भक्तीचं केलं तरी चांगलं आहे. त्या निमित्ताने तुम्ही त्या दादांना बोलवलं, भजन कीर्तन काहीतरी चांगलं वाटते, मंगळ काळ असते, त्याच्यामध्ये देवाची स्तुती वगैरे घडते. पण प्रश्न असा आहे, कृतयुगापेक्षा त्रेतायुग हीन आहे, त्रेतायुगापेक्षा द्वापरयुग हीन आहे, द्वापरयुगापेक्षा कलियुग हीन आहे. तसंच परमेश्वर भक्ती करणाऱ्याची जी अनन्य भक्ती असते, अनन्य म्हणजे ज्याच्यामध्ये दुसरा काहीच नाही, कुठलंच मिश्रण नाही, अशी अनन्य भक्ती करणारा तो कलियुगातही जरी जन्माला आला असेल तरी तो समजून घ्या कृतयुगातलाच मनुष्य आहे. कारण सगळेजण आम्ही अन्यच होतो. हळूहळू उपदेशांच्या साधू संतांच्या योगाला आपण उपदेशी झालो, मार्गाच्या सहवासात आलो, चांगल्या सद्गुरूची भेट झाली, वाटचाल दिसली, म्हणून सन्मार्गाला लागण्याचा प्रयत्न केला. ते तर चला कोणी कोणी करते. म्हणून प्रत्येकाला असं एक मनात इच्छा असली पाहिजे की बा आपल्याला जे काही करायचं नाही एक तर अनन्य करा. निमित्ताने ती केली, पण अनन्य म्हणजे मिश्रण काहीच नको. लक्षात येते तुम्हाला मिश्रण कशाला म्हणतात? जसं अन्य देवतेची काही चतुर्थी, एकादशी, शिवरात्री, हे असं तसं महालक्ष्मी, गणपती, श्राद्ध, पितर वगैरे, हरतालिका, असं काहीतरी करणारे जे असतात ना, त्याच्यामध्ये अन्य मिश्रण नको.
काय बेटा? हां हालते ते आता गाठ पाडतो खालू ना. आणि तो रुमाला इतका टाईट कर म्हणजे तो उडाला नाही पाहिजे, नाही तो तोच फडफड वाजत बसतो. झालं? हळूहळू झालं. ऐकू येतं ना? हां. तर अनन्य भक्ती जो असतोय ते आमच्या गीतेमध्ये 13व्या अध्यायात माम च यो व्यभिचारेण, माझा अव्यभिचारी भक्त असतो जो, तो पुढे 12व्या अध्यायामध्ये देवानं म्हणलेला स च मम अतीव प्रिय, मला खूप आवडते. अतीव म्हणजे ज्याच्या पलीकडे कोणी नाही. म्हणून कोणीही उपदेशाने अन्य भक्ती करायची नाही. तुमच्यासाठी म्हणून मला बोलायचं बरं काय. त्याच्यासोबत ते साधू बिचारे बसलेले आहेत त्यांच्यासाठी नाही आहे, ते तर देवाचे एकमेव भक्त झालेले आहेत बरं काय. अनन्य भक्ती आणि अविसलेले त्यांनी तिच्याकडे घुरून पाहिलं की ही कुठे पतिव्रता धर्म भंग करून बसलेली आहे. तर मग भगवंत जवळ होते. असं आहे, भक्ती करणाऱ्याचा कैवार घेणारा भगवंतच असतो. केव्हाही संकटाच्या वेळेला दुःख सुख वेळ पडली ना, तेव्हा तुम्ही अनन्य भक्ती करणारे, अव्यभिचारी भक्ती करणारे, अनन्य भक्ताच्या पाठीची परमेश्वर असते आणि तो हात देतो आणि तिथे वाचून घेतो तो आपल्या भक्ताला. म्हणून भगवंत होतेच तिथे जवळ. देव म्हणतात ते जांभूळला तिथे त्याने लागलं नाही, तेव्हा पांडवांच्याने ते थोडी नाराज झाली. पांडव तिला डोळे काढून पाहू लागले की तू कुठेतरी धर्मभंग केलं. मग भगवंताने विचारलं, बेटा तू काय तुझ्या मनात कुठे काही आलं? मनात भक्ती वरवरे दाखवायची नसते. कुंकू लावलं, अक्षत लावला, हात टाकला, गळ्यात टाका, दक्षिणा दिली, दंडो जा जेवण जा, हे काय आहे? हे वरवर नाटक झालं बरं का. हे वरवर नाटक झालं. तेच माझ्या परमेश्वराच्या माझ्या घरी योग नाही. माझ्या परमेश्वराचे भक्त कुंती देव होती, उद्धव देव होते, अर्जुन देव होते, विदुर देव होते, तसे प्रेमी भक्त ते माझ्या घरी योग नाही. आमच्या सर्वज्ञांचा योग नाही. आमच्या सर्वज्ञांचे बाईसा भट्टोबा सारखे त्यांचा योग नाही. निदान आचार्यानंतरचे परंपरेने जे प्रतिष्ठित आहेत, आधारभूत आहेत, जे आधारस्तंभ आहेत, जे आभारवंत आहेत, त्या अधिकरणाचा तरी मला योग लाभाव, असंही मला योग नाही महाराज. निदान देवाचे भक्त काही साधू संत कोणीतरी यावं माझ्या घरी, असं ते अंतःकरणातून देवाला सुपारी ठेवील ना, त्याच्या घरी रोज भिक्षेला येतात. त्यांनी वाट पाहिली तर रोज भिक्षेला येतात. देव कोण्या तरी मार्गाने त्याची भिक्षा पोचते, त्याच्या माध्यमाने परमेश्वर स्वीकार करतात. म्हणून तिने जर म्हटलं, देवाने विचारलं का ग कसं काय तुझं हे जांभूळ का लागलं नाही? ती म्हणते एकदा तो चालला होता, सावा काय नाव आहे, करण, तो रथावर चालला होता, त्याला पाहून मला वाटलं सावा हा पण माझा पती असता तर बरं झालं असतं. तेवढी मानसिक फक्त उल्लेख केल्याने धर्मभंग झाला. ते तर परमेश्वर होते, हो भगवान होते, तिथे बाहू आहेत आणि म्हणून देवाने ती पाठीराखे झाले आणि ती वाचली. अर्थात भक्ती जी आहे ती मनातून होते. आणि तुमच्या क्षणासाठी एक मनभंग झालं की बा माझी इच्छा पुरी नाही होऊन राहिली, काटोलच्या देवाच्या खेटा केल्या, माझी इच्छा पुरी नाही होऊन राहिली, रामटेकच्या खेटा केल्या, मौद्याला गेलो, अमका केला ढमका केला, मग जाऊ का एखादी देवीच्या शरणी, मोठी भरू का देवीची, जाऊ का हनुमंताच्या मंदिरात, जाऊ का रामाच्या मंदिरात, जाऊ का विठ्ठलाला पायी पडायला, असं म्हणून मानसिक जरी तुमची भक्ती भंग होते ना, तो परमेश्वराचा नाही होणार. म्हणून गीतेच्या 13व्या अध्यायाचे 6 श्लोक त्या ज्ञान प्रबोधकाराने घेऊन त्याच्यावर खूप सुंदर विस्तार केलेला आहे विश्वनाथ भासानी. म्हणून अनन्य भक्ती आणि अव्यभिचारी भक्त जो असतो तो खरं परमेश्वराचा भक्त, आणि ज्याची क्षणाक्षणाने मन स्थिती त्याची भंग होते
मनाचं संतुलन बिघडते. इकडे जाऊ काय, तिकडे जाऊ काय, हे करू काय, ते करू काय, त्याने प्रसाद दिला खाऊन घेऊ काय, नाही खाऊ काय, काय करू, असं लग्नाच्या, जन्माच्या, मरणाच्या, श्राद्धाच्या, पित्राच्या, हे खाऊ काय, खाऊन घेऊ काय, असं जर मनात भावना ठेवल्या त्याची इच्छा पुरी होणार नाही परमेश्वराला. पुन्हा कधी कधी हेही लक्षात घ्या, तुम्ही आता गृहस्थ लोक, तुमच्याकडे 10 वर्षाचा मुलगा झाला आणि तो मागतो सायकल. तुम्हाला माहिती आहे याला चालवता येत नाही, तुम्ही देऊ शकता, पैसे आहे तुमच्याकडे, त्याचा वाढदिवस आला, तो हट्ट धरतो की मला सायकल घेऊन द्या, पण तुम्ही घेणार नाही का? तो सायकल चालवेल, कुठे ॲक्सिडेंट करेल, हातपाय मोडेल, सायकली जाईल, पोरगाही पडू शकते, त्याचं नुकसान होईल, म्हणून तुम्ही देऊ शकत नाही काय? देऊ शकतो, पण त्याला देणार नाही. मग तुम्ही आईवडील नाही काय? तो दुसरे आईवडील करेल का? नाही ना. तसंच परमेश्वराची भक्ती करताना एक छोट्या छोट्या गोष्टीसाठी मागूच नका. घरात सर्वांना आवडणारी बाई कोण असते? जसं खायला मिळालं तशी ती सुनबाई खाऊन राहते, जसे कपडे मिळाले तशी ती नेसून राहते, जसे दागिने मिळाले तशी ती नेसून घालून राहते अलंकाराने. ती सुशोभित संस्कारी असते, ती सर्वांची आवडती असते. आणि ते थोडी थोडी वस्तूसाठी माहेरी जमला ना कार्यक्रम? हां हां, छान झाला. दंडवत दंडवत करनाचे करनामंथन करनामंथन अंतरात हो तुझे चिंतन अखंड भावे तुझे चिंतन श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाल महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय. श्री पंचवटा